हो बघा अशी बाहेरगावची लोक येतात घोडा मी घेतलेला बघायला कसं काय आपला जो रुबाबदार अरे घोडा आहे. माझा घोडा आहे हा. ए, तुझा मग? घोडा 8 दिवस झालं घोडा ओळखतोय मी. 10 लाख मोजल्या 10 लाख 8 दिवस झालं घोडा चोरीला गेलाय माझा. ए बाबा घोडा माझा रुबाब तुझा असं कसं चालेल काय नाव तुझं कुठलाच तू मी सिकंदर शेख सांगवीचा. हा घोडा माझा आहे. हे बघ मुकंदर का सिकंदर माझं डोकं हलवू नको मी बी लय मोठा सिकंदर आहे ह्या घोडा क्षेत्रातला माझा लय मोठा अभ्यास आहे आणि मला कळतं मला लय चांगलं कळतं माझ्या घोड्याला तुझा म्हणणार तू कोण रे 8 दिवस झालं घोडा चोरीला गेलाय माझा. 8 दिवस झाला आणि हा घोडा माझाच आहे. ए मामा तुमच्या माहितीसाठी सांगतो हे माझ्या विरोधकाचं काम असणार मला लय मोठे राजकीय विरोधक निर्माण झालेत त्याच्यामुळे हे काहीतरी कोणतरी असं पेद सोडलं असणार 10 लाख मोजल्यात करा 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 हो. नव्या कोऱ्या नोटा जावाई बापूंनी 8 दिवस पैसे झालं घोडा चोरीला गेला. 8 दिवस झाला मी शोधतोय घोडा. अरे आमच्या गावात चाललाय काय कोणी म्हणतंय वाडा माझा तू म्हणतोय घोडा माझा फक्त इथं रुबाब रामभाऊचा अरे वा माझा घोडा आम्ही रक्कम मुझी रक्कम चोरून आणलाय चोरून. 8 दिवस झालं घोडा चोरीला गेलाय माझा. चोरून बिरून म्हणलं ना माझ्या दारात आलाय चापटीतच पाडीन चोरून आणलाय घोडा मी पोलीस केस करणार आहे. अरे पोलीस केसची धमकी कोणाला डीजी आयजी ह्यांच्या संग रामभाऊची ओळख आहे इंटरनॅशनल पुढारी म्हणजे कळतं का काय हे बघा तुम्ही माझ्याकडे काय बघताय चोरून आणल्यासारखं काय झालं? ह्यांना उलट घोडा बोला चोरून आणला. 8 दिवस झाला घोडा चोरीला गेलाय हो. माझा. हे बघा तुमचा घोडा कशावर म्हणताय तुम्ही माझा घोडा आहे. पाहुण्यानी पैसे देऊन आणलाय. तुमचा घोडा आहे तुम्ही त्याला लगाम घालून दाखवा. तुमच्या माहितीसाठी सांगतो तुमच्या मी माहितीसाठी सांगतो माझ्याकडे आणि बापाकडे 40 एकर जमीन होती गावचा नाथ पुरा करण्यासाठी त्याने 35 एकर केली त्यांची ही व्यावला राजन 5 एकर फुकीत हिथंच नाथ पुरा मी करी मला काय घेणं देणं नाही. ती 40 एकराचं माझा घोडा चोरीला गेलेला आहे. आता रे. कोण माणूस आहे काय झालं बॉम्बला घोडा चोरून आणलाय हो. कोण म्हणतंय घोडा चोरून आणलाय घोडा चोरून काय आणलाय. गणा नेमकं? गावाला काय 2 गोळ्या आणला तुम्ही खरं काय आहे? कळू कोणी दे ना. घालून लगाम घालून दाखवा तुम्ही तुमचा असं घोडा. काय माणूस म्हणतो अध्यक्ष आमचा काय खानदानी व्यवसाय आहे, लग्न झालाय त्याचा. झालंय काय घोडा चोरून आणलेला आहे हो. सुभाषराव 8 दिवस झालं घोडा ओळखतो तुम्ही. नाही नाही हे बाळासाहेबांचा घोडा आहे. हे तर उभा राहा गोड्यागत नाचू नको माझ्या पुढं चला माझ्या पुढं माझ्या पुढं कुणी गेलेलं मला आवडत नाही पाहुणा अशी रामभाऊ थांबा हा घोडा बाळासाहेबाचा आहे. घोडा माझा आहे हो. सुभाषराव ह्या माणसात तुम्ही समजून सांगा बरं का मी रक्कम मोजली खुशाल माझा घोडा म्हणतोय मग काय पाहुणा तुम्ही तर कसं म्हणता माझा घोडा आहे. लहानपणापासून मी सांभाळलाय घोडा आहे. मी ओळखू शकत नाही का माझा घोडा. आता रक्कम मोजली रक्कम घोडा मोजली चोरून नेलेला आहे. मी काय चोरटा वाटलो का आमच्या गावातल्या बाळ्याकडून मी घेतलाय तुमच्या आणि माझा काय मला संबंध काही आहे? माहित नाही घोडा माझा आहे. रामभाऊ आम्ही म्हणत होतो ना तुम्हाला घोडा घेऊ नका तर नाही हेच घोडा घ्यायचा आहे. तुमचा गोळ्या ना मिळत नाही नाही देणार आम्ही अरे असं कसं मिळत नाही म्हणून मिळत नाही, कसं मिळत नाही? घरापुढेच कसं आमच्या हवेत आहे अरे पण ते घोडा म्हणते की आमचा आहे तरी रामभाऊला म्हणलं तर पैसे कमी पडले लबड माणसं पाटली किती बेचत आमचं मागत्यात पाहुणे घोडा जर नाही दिला ना मी आज पोलीस केस करणार आहे. अरे, पोलीस केस रामभाऊ ए मुकंदर तुझा कशावर घोडा येऊ रामभाऊ त्या बाळासाहेबांनी खेळ केला म्हणत होतो ना काहीतरी उद्योग वाढल त्याने गुन्हा केला तुमच्यावर येईल. सुभाषराव त्या बाळ्याला सुट्टे नाही सासऱ्याची बंदूक घेणार आणि त्याला झाडणार पण ह्यो घोडा तुमचा कशावर हा कशावर तुमचा नाही आहे तर तुम्ही त्याला लगाम आणि खोगीर घालून दाखवा मला. ए फुगीर कुणाला म्हणतो खोगीर घालून दाखवा खोगीर. ए मुकंदर का सिकंदर मला नीट बोलायचा माझ्या दारात आलाय असे बोक्के जे झाले ना जमिनीतच घालले रामभाऊ विषय नीट मिट व्हावं लागेल हो. ए घोडा चोरून आणलाय तुम्ही. आता सुभाषराव मी बाळाला सुट्टी देणार ना हा सुट्टी देणार नाही पण आता घोड्याचा विषय मिटावा लागेल ना. नाही पाहुणं तुमचा आहे म्हणताय ना मग तुम्हाला काय काय करता येतो घोड्याबद्दल ह्यांना लगाम घोडा मी काही घालायचं. करू शकतो घोडा मला काहीच करू शकणार नाही. खोगीर घालून दाखवा नाही खोगीर नाही अजून दुसरं तुम्ही काय पाळलाय करताय ना मी काही करू शकतो ए त्याला. असं करा हो सिकंदर भाई त्या घोड्याच्या खालून जा हा म्हणजे लाथ मारू दे त्यांनी. इकडून जाणार काही जाऊ द्या. करू शकतो मी. हा रामभाऊ तुम्ही बी जावा ए माझी काय जाते कारण घोड्याच्या तुम्ही खालून तुम्ही सांभाळलाय तर तुम्ही जाऊन दाखवा. माझी काय कारण घोड्याच्या खालनं जायची मी काय झोकणारा माणूस आहे का घोडा माझा आहे हा. मी घोड्याच्या वरनं जाऊ का रामभाऊ हा. ही बाळासाहेबांनी उद्योग केला आणि तुमच्या अंगलोट आलाय. हे बघ, घोडा भाड्या, पाहून. तुला माहित नाही मी किती 7-8 दिवस तुला जपले हा ह्यांना सांग की तुला काय खायला पिला कमी पडू दिलं का तब्येत खराब झाली घोड्याची माझ्या. आता रे, कुणी केली रामभाऊ शहाणात चाल ना तर देऊन टाका
हो तर. विनाकारण पोलीस केस अहो, होईल, पोलीस- अध्यक्ष, हा, दादा. अध्यक्ष नाही, पोलीस स्टेशनला धरले. बस, जाऊ बरं, जागा ना पायात न जा त्याच्या. नाही नाही जा, जा, जा. आपल्याला काय करायचं माझ्या पैशाचं कसं हा, मिटवणार तुम्हाला कोणी सांगितलं होतं माझ्या पैशाचं मिटवणार कसं पण तेच घोडा यायचा तर कशाला तुम्ही हे करत होता सांगत होता ना घोडा नका घेऊ म्हणून आईला गोडा कोणाचा दम कोण देतय तुम्ही का माती खाऊन हो माझ्या अंगावर तुम्हाला माणुसकीच्या भाषेतून समजावून आमची पण आबरू सांगतो जाते तुमच्या पोलीस नादाने. पत्राच्या भाषेत समजावून सांगितले नाही हे काय म्हणते पाहुणा ऐकून घ्या सुभाषराव ह्या मुकद्दरला का सिकंदरला मराठी भाषेत समजून सांगा तर माझं डोकं हल्लं ना तुम्हाला तर माहिती आहे काही घडू शकतं अहो तुम्ही आमची डोकं हलवायची वेळ आली नाही रामभाऊ कशाला कालवा करता ते सांगतोय ना माझा घोडा आहे म्हणून अहो ही म्हणते माझा घोडा आहे तुम्ही म्हणताय माझा घोडा आहे हा? आणि हे म्हणते चोरीला गेलाय 8 दिवस झाला ओळखतोय गोड्याला मी 8 दिवस झाले दुकानदार शेठ आठ हुडका जरी घोडा तुमचा जरी असला तरी आता इसरून जा कारण तो घोडा रामभाऊ जर झाला रामभाऊ म्हणजे असं मी तुम्हाला माहित नाही लय वाईट म्हणजे असं काय मी. गोडा चोरून आणलाय तुम्ही आता रे, हा गोडा बाळासाहेबांचा आहे चोरून आणलाय गोडा सरपंच विषय असा चाललाय की घोडा चोरून आणलाय असा माणूस म्हणतोय मग कुणाचा गोडा आहे देऊ हा यांचा माझा गोडा गोडा म्हणतात. सिकंदर शेख सांगवी अहो या गोडा चोरीचा मी जाहीर निषेध करतो आता रे. ए दिल्लीच्या व्यासपीठावर लय सभा हाणल्यागत नका आणू ते सभा फक्त रामभाऊने आणायचे आणि माझ्या दारात सभा रेटायच्या. रामभाऊ तुम्ही जास्त गोंधळून कालवा करू नका ह्या माणसाचा घोडा देणार आहे का नाही तर आम्ही चाललो तुम्ही पोलीस स्टेशनचं प्रकरण मी निसता आज पोलीस केस करणार आहे माझ्या मला गोडा जर नाही दिला तर ए, तू गं बस. तुला माहित नाही आमच्या मी गावात पोलीस केस करणार आहे माझे पैसे काय पैशाचं म्हणजे का आम्ही पैसे दिलेत का अण्णा आम्ही म्हणतो त्यांना घेऊ नका मी म्हणून. बाळाला पैसे दिल्यात मला पण तुमच्या काही करू शकता. बापू कायदा हातात घेऊ नका रामभाऊ शहाणा मग तुमची आहे. तुम्ही द्या तुम्ही द्या चुका तुमच्या आहेत. त्या बाळाची बाजू घेता तुम्ही द्या तुम्ही चुका करताय राम आता रे. करा केस राम- करा. ते मालक सांगतो माझे. गोडा घेऊन जा पाहुणं केस करणार आहे मी. पाहुणं केस नको ती घोडा घोडा घेऊन जा हो. जा घोडा घेऊन केस करायला. घोडा घेऊन जा आईची- अंदाज लागला आम्हाला ते माणूस खाली शिरतोय लहानाचं रामभाऊ, मोठं केलंय तुम्ही गाणा या. पैलवान असं नसतं बाळा रामभाऊ त्या माणसाने लहानाचा मोठा काढ तू शिरभर गोड्या खालून नाही नाही माझा काय भाऊजा की सुभाषराव हा काय मिळालं माझी बाजू घ्यायची सोडून घोडावाल्याची बाजू घेताय आपण त्यांनी पण कष्टाने सांभाळा ना तुम्ही जा ना पायाच्या मधनं मग ए, माझी काय पायाच्या मधनं जायची कारण रामभाऊ रपेट करणारा माणूस आहे अरे तुम्ही जा की पायाच्या हा मधनं आमची काय संबंध आहे का? म्हणत होतो ना बाळासाहेबाचा घोडा घेऊ नका तर मीच तोच घोडा घेणार आहे बघा माझं डोकं कोणी झाडू नका माझ्या पैशाची व्यवस्था काय करणार मी बाळाला सुट्टी देणार नाही हेच बंदूक येणार 700 जाडणार आहे हा पाहुण्याला पण दरच वेळेस मी तुमचं बघतो कुठं ना कुठं उराला वाहून लावताना असलं काहीतरी घराकडे घेऊन येता हे गाना तुम्हाला शहाणपणे शिकवायची काय गरज सांगताय नाही. शिकू ती दारातले गुरा खांबारच्या तोंडाला बघून का त्याला मुठभर खायला कधी त्याला घालत कळत नाही गुरांना ढोरांना जपायला कळत नाही अहो, नका देऊन म्हणत होतो राव मी ही 10 लाखातून ना 50,000च्या मशीद डुबलो तर माहितच 10 ना अरे, तुम्हाला- बघा 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 तो बाबा गेला का नाही आता रे त्यांचा चोर आणा ते बंदूक इकडं आज बाळाला जिता ठेवत नाही राजेराव बाबा काय त्यांना म्हणते काय पोरगं, देतो ऐका बाबा? जरा थांबा जरा राहू द्या. नेहमी उलटी गणित तुमची जावय बापू ए, उलटी गणित कुठले बाजरीला तुमचं नव्हतं गणित चुकलं अहो कवा तुमचं सूत्र तुम्हाला जुळल्यात का परपंचाची तुम्ही म्हणला होता तुम्ही म्हणला होता 18 पुती होणार मी 19 म्हणलं 20 झालते का नाही अहो पण बाळासाहेब अरे कोणा- भाऊ, पोत्याचा जसा जाळ 10 लाख रुपये गेलेत म्हशीला तसंच केलं तुम्ही गोड्याला तसंच केलं वाटोळा लावलंय पोरग राबतंय ही तुम्हाला कळाय पाहिजे कवर राबायचं त्या पोराने तुम्ही पार परपंच करता का काय करताय ए, अण्णा म्हणजे तो माझ्या संसारात डावळा अहो, डावळा डावळा डावळी काय कारण आहे? तुमची सासर जवळचे गणित नाही जुळणार हा रामभाऊ सासरे आहेत कसं बोलावं कळतं का काय कळते तुम्हाला का नाही सुभाषराव रामभाऊच्या आगी पुढे सासरा नाही कोणीच नाही मग पण अहो, सोडा रामभाऊ सोडा, सोडा. अहो, सुभाषराव, मला तर राम करा की काही घडू शकतं रामभाऊ सोडा गुळी बिळी लागल भाऊ. रामभाऊ बोलतो. भाऊ, गोडी इथं गोडी. अहो, ते गोडी आहे. लोड आहे, लोड आहे. गुळी जोडाय. रामभाऊ बंदूक सोडा अहो, लोड बंदूक आहे. सुभाषराव प्रत्येक वेळेस मीच माघार घ्यायची काय कारण आहे हा? रामभाऊ सासऱ्यांच्या समोर कशाला गोंधळ आपलीच गेली सुभाषराव मागच्या वेळेस बाजरीच्या वेळेस बी असाच ह्या माणसाने ते गाणं घातला हा? अहो ती बाजरी आम्ही बोललेलं माझंच खरं होतं 20 फुटी बाजरी होती अहो, अण्णा पण बाजरी माझी होती तुम्ही कशाला भांडायचं दोघांनी अहो सासर जावायचं गणित नाही जुळणार काय तुम्ही सासर जावाने घोडे बाजार मारलाय गावामध्ये भाऊ झालं गेलं त्या सोडून आता बंदूक खाली ठेवा मोठ्या मनाने माफ करा सुट्टी नाही अरे थांबा जरा ही गंभीर घटना आहे काय घडल
मामा राम मी कसं तुम्हाला बाजरीच्या वेळेस बॅग साल्टो टाकला होता अजून अंग दुखतं का ना बळाल्या अहो सोडा मला पुढे गेलतो त्यांना. मला तर काही करू शकतं मला आधी बाळ्याला फोन करूया. रामभाऊ तुम्हाला माहित नाही बंदूक चालवायची ए, बाळा घेता. बाळ्या! नको. आ, खुला बोल, खुला बोल. आ, नाही.